नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि पुन्हा एकदा शंबाला रिसॉर्ट भोपाळ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। व्हेज गलोटी कबाब हे कबाब अगदी सोपी कृती आहे। कसं करायचं चला बघूयात। आता हे सगळे जे जिन्नस आहेत म्हणजे सुरण, कच्ची केळी, दुधी भोपळा, नंतर लसूण, काजू, आलं आणि ही हिरवी मिरची सगळ्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता। हे बघा हे असं तयार होतं। ह्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला भाजलेलं बेसन घालायचं आहे। मीठ घातले चवीप्रमाणे। ही तिखट मिरची पावडर आहे। अदरक लसण पेस्ट आपल्याला 1 चमचाभर लागेल। 1 चम्मच गरम मसाला डालना है भोपाल स्पेशल। ये हमने देसी घी डाल दिया। हाँ, ऐसा टिक्की बनाना है। ये टिक्की बन गया हमारा, अब ये रेडी है। इसको हम तवे में डाल देंगे, फ्राई पैन में डाल देंगे। जी बिल्कुल। आणि सिम गॅसवर दोन्ही साईडला भाजून घ्यायचंय। खूप जास्त परतवायचं नाहीये, हलकच अगदी खरपूस असं करायला जायचं नाही। बघा ही अशी मजेशीर त्यांनी कॉइन साइज रोटी बनवलेली आहे। इसमें क्या क्या जाएगा? ये मैदा का बना है, इसमें सिर्फ हल्दी डाला बस। हे बघा मैदा, हळदी आणि थोडंसं मीठ घालून आपण चपातीचं कणिक कसं लावतो तसंच लावायचं आहे। त्याचे छोटे छोटे चपात्या तयार करायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या। आता त्या आपण ह्या कशा, ह्यांचं सर्विंग किती स्पेशल आहे बघा। आणि त्या तुपामध्ये ते शेकून घ्यायचंय जरा जरासं। हो हो, वाव, म्हणजे हे उचलताना सुद्धा तुटायची शक्यता आहे म्हणून त्यांनी ही मुद्दाम अशी छोटी छोटी प्लेट त्याला दिलेली आहे। तुम्ही खालच्या त्या चपाती सकटच तुम्ही हे कॉइन उचलू शकतात कबाबची। आपली ही व्हेज गलोटी कबाबची रेसिपी रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी खायची असेल तर तुम्हाला कुठं यावं लागेल? शंबाला रिसॉर्ट भोपाळला। पण समजा तुम्हाला इथं यायला जमत नसेल तर ही रेसिपी तुम्ही कॉपी करून घरात बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला कुठलं चॅनल बघावं लागेल? मास्टर रेसिपीज।